तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय. आजचा आपला विषय आहे नवजात बाळाची काळजी व धोके. नवजात बाळ केव्हा म्हणतात? बाळ जन्मल्यानंतर 1.5 महिन्याचं होईपर्यंत त्याला नवजात बाळ असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला निओनेटल पिरियड किंवा बाळाला निओनेट असं म्हणतात. या काळामध्ये विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर नवजात बाळाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. काय काळजी घ्यायची? जन्मल्याबरोबर त्या बाळाचे डोळे पुसायला पाहिजेत, कारण त्याच्या डोळ्यांमध्ये, तोंडामध्ये ते बाळंतपण होत असताना रक्त किंवा गर्भजल हे जाऊ शकतं आणि त्यामुळे बाळाला जंतुदोष होऊ शकतो. तसंच ते बाळ उघड्यावर असतं, ते रक्त, ते पाणी याच्यामुळे त्या बाळाला थंडी वाजू शकते आणि त्यामुळे बाळ जन्मल्याबरोबर त्याला स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे. बाळ जन्मल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर ताबडतोब नाळ जी कापलेली असते तर त्या नाळेला धागा बांधायला पाहिजे आणि हा धागा बांधताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. धागा नीट बांधला गेला पाहिजे, तो खूप सैल असू नये, नाहीतर त्या नाळेमधून रक्तस्राव हा होऊ शकतो. आणि ह्या नाळेवरती काहीही लावायला नको. काही जण नाळ लवकर पडावी म्हणून त्याच्यावरती कधी पावडर टाकतील, तर कधी राख टाकतात, कधी विटाचा भुरका टाकतात. तर अशा गोष्टी अजिबात करू नये. गरजच असली तर जंक्शन व्हायोलेट एक निळ्या रंगाचं औषध मिळतं, अँटीसेप्टिक असतं ते नाळेच्या तिथे लावू शकतात किंवा आयोडीन असेल तर ते लावू शकतात. पण खरं म्हणजे कुठल्याही प्रकारचं औषध लावण्याची काहीही गरज नाही. निर्जंतुक पद्धतीचा जर आपण वापर केला तर त्या बाळाला धोका हा होऊ शकत नाही. पण तो जो धागा असतो तो मात्र स्वच्छ आणि निर्जंतुक केलेला असला पाहिजे. घरी जर बाळंतपण होत असेल तर तो धागा 20 मिनिटंपर्यंत गरम पाण्यामध्ये उकळायला पाहिजे, नाहीतर त्या बाळाला धनुर्वात होण्याचा धोका असतो. नाळ लवकर पडण्यासाठी काही उपाय आहेत का, असं अनेक जण विचारतात. कुठल्याही प्रकारचा उपाय नाही आहे. आणि मी जसं आधी म्हटलं की त्याच्यावरती खापरेचा भुरका किंवा माती किंवा राख अशा पद्धतीचं काहीही घालायला नको, कारण त्यामुळे उलट धोका होण्याची शक्यता असते. धोका म्हणजे जंतुदोष आहे किंवा धनुर्वाताचा धोका असं होऊ शकतं. नंतर जन्मल्याबरोबर त्या बाळाला उबदार ठेवणं फार आवश्यक आहे, कारण आईच्या गर्भाशयाच्या आत असताना त्या बाळाला ऊब मिळत असते. पण बाळ जन्मल्यानंतर मात्र त्याला खूप थंडी वाजत असते. त्याला हायपोथर्मिया म्हणतात. आपल्या देशातले अनेक नवजात मृत्यू या कारणामुळे होतात की त्या बाळाला नीट झाकलं गेलेलं नसतं आणि थंडीमुळे किंवा त्याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे बाळाला उबदार ठेवणं फार महत्त्वाचं आहे. बाळ जन्मल्याबरोबर स्तनपान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता स्तनपान करताना अनेक जण हा प्रश्न विचारतात की बाळाला चीक दूध पाजायचं किंवा नाही. आता आपण थोडं चीक दुधाविषयी बघूया. चीक दूध काय असतं? चीक दूध हे प्रथम दूध आहे. त्याच्यामध्ये सर्व पोषक व संरक्षक द्रव्ये असतात. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आतड्यांचा विकास होतो आणि बाळाला शी होते. चीक दूध पाजण्याचे अजून फायदे म्हणजे त्या बाळामध्ये कावळीचं प्रमाण कमी होतं. त्या चिकामध्ये प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ जास्त असतात, त्यामुळे बाळाचं पोट भरतं. चीक दुधाचं प्रमाण खूप कमी असतं, काही थेंबच असतात एखाद्या वेळेला, पण तरीही हे चीक दूध बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे. काही जण मग म्हणतील की निसर्गाने सुरुवातीलाच मातेला भरपूर दूध का नाही दिलं? याचं उत्तर असं की बाळाच्या अंगात गर्भजलाचं भरपूर प्रमाण असतं, जास्त असतं आणि त्यामुळे कुठल्याही वरून द्रव पदार्थांची बाळाला गरज नाही. चीक दुधाने बाळाच्या आतड्यांचा विकास होतो. त्याआधी भरपूर दूध बाळ पचू पण शकत नाही. आता नवजात बाळाला दूध पाजणे फार महत्त्वाचे आहे. बाळाला दर 2-2 तासांनी पहिले 10-12 दिवस दूध पाजायला पाहिजे. बाळ रडण्याची वाट पाहू नका. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट कॉल पद्धत. पहिला जो तास असतो बाळाच्या जन्मानंतर त्याला गोल्डन आवर किंवा सोनेरी तास असं म्हणतात. ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यावेळेला ते बाळ हळूहळू आपोआप स्तनाकडून बोंडीकडे सरकून स्वतः स्तनपानाला सुरुवात करू शकतं.
त्यामुळे बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला आईच्या स्तनावरती द्यायला पाहिजे. बाळाला आईचं दूध पाजत असताना गुटी, मध, बाटलीचं दूध, टॉनिक, ड्रॉप्स हे काहीही द्यायला नको. या सर्वांची अजिबात गरज नाही. उलट त्याच्यामुळे जंतुदोष होण्याची शक्यता अधिक असते. नंतर बाळाला झोपवणं हे फार महत्त्वाचं आहे. या चित्रात आपण बघतोय बाळाला आईच्या कुशीतच झोपवायला पाहिजे. याला बेडिंग इन असं म्हणतात. का झोपवायला पाहिजे? कारण आईची कुशी म्हणजे उबदार जागा असते. हवे तेव्हा आई सहज बाळाला पाजू शकते. जंतू संसर्गाचा धोका टळतो आणि बाळ सुरक्षित पाहून आई निश्चिंत होते आणि पान्हा फुटण्यास यामुळे मदत होते. एक प्रश्न विचारला जातो की जन्मल्यानंतर टाळू माखावी का? अजिबात नाही, त्याची काहीच गरज नाही. अनेक जण त्या टाळूवरती असं ठोकपीट करतात. तसं काहीही करायला नको. उलट त्यामुळे बाळाच्या डोक्याला आणि मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. नंतरचा प्रश्न लोक विचारतात की बाळाला काजळ लावावे का? बाळाला काजळ लावायला नको. डोळे मोठे होतात ही चुकीची समजूत आहे. उलट काजळ लावल्याने जंतू संसर्गाचा धोका वाढतो. आईचे किंवा जी बाई बाळंतपण करत असते तर तिचे हात कामामुळे खरबरीत असतात आणि तसं जर असेल तर डोळ्यामध्ये जखमा होतात. डोळ्यांनी दिसत नाही त्या जखमा, पण त्याला आम्ही मायक्रो इंजुरीज म्हणतो. त्या बारीक जखमा असतात त्या बाईच्या किंवा आईच्या हाताला आणि त्यामुळे त्या बाळाला डोळ्यामध्ये जंतुदोष होऊ शकतो. डाळीच्या पिठानं बाळाला आंघोळ घालावी का? हा पण गैरसमज आहे. का? अनेकांना असं वाटतं की डाळीच्या पिठाने आंघोळ घातली तर लव कमी होते. मुळीच नाही. उलट त्वचेवरील ओलावा नाहीसा होऊन बाळाच्या अंगावरती रॅश येऊ शकते. नंतरचा प्रश्न असतो बाळाची मालिश करावी की नको? मालिशचा लहान मुलांना फायदा होतो. काय फायदा होतो? त्यामुळे गरमीची अनुभूती होते. रक्ताभिसरणाचा वेग वाढून बाळाच्या शरीरामध्ये एनर्जी उत्पन्न होते. मालिशमुळे त्वचा मऊ, स्वच्छ व चमकदार होते. शरीर फिट राहतं आणि बाळाला चांगली झोप येते. अजून मालिशचा लहान मुलांना काय फायदा होतो? एक काळजी जरूर घ्यावी की मालिश ही बंद खोलीत आणि रिकाम्या पोटी करावी. रिकाम्या पोटी म्हणजे कोणाच्या? आईच्या नाही, बाळाच्या रिकाम्या पोटी. दररोज एकाच पद्धतीने मालिश करावी. जाड टॉवेल अथवा कपड्याने शरीराला हलके पुसावे. मालिश करण्यासाठी तीळ, सरसो, शेंगदाणा, खोबरेल किंवा बदाम तेल वापरावं. बाळाची मालिश करताना मात्र विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. ज्या बाया किंवा आया त्याच्यामध्ये तरबेज असतात त्यांनाच बाळाची मालिश करू द्यावी, इतरांना नाही. आता चित्रात बघा, ती आजी बाळाची मालिश करते. काळजी जर नाही घेतलं तर त्या तेलाच्या चिकटपणामुळे ते बाळ निसटून ते पडू शकतं आणि बाळाला इजा होऊ शकते. बाळाची मालिश करतानाची काही काळजी घेणं आवश्यक आहे. एकतर ती बंद खोलीत करावी, कारण बाहेरची थंड हवा लागायला नको. रिकाम्या पोटी करावी, कारण मालिश करताना बाळाला जर उलटं केलं तर बाळाला उलटी होऊ शकते. न्हाऊ घालण्या अगोदर ती मालिश करावी. कुठलंही तेल चालतं, पण सरसो तेल उत्तम आहे. पण एक महत्त्वाचं म्हणजे मालिश करताना नाकामध्ये, कानामध्ये तेल अजिबात टाकायला नको. नंतर बाळाची आंघोळ. बाळाची आंघोळ टबमध्ये पण करता येते आणि पायांवरती घेऊन जर आंघोळ करायची असेल तर ती बाई जी करते आंघोळ ती एक्सपर्ट त्याच्यामध्ये असायला पाहिजे किंवा तरबेज असायला पाहिजे. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.